Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे. दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला. दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी. खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक. अमित देशमुख मंत्रिमंडळामध्ये असायला हवेत. पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करावं. राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचं वक्तव्य. मी आहे त्या ठिकाणी आनंदी. भविष्यात तुम्हीच आमच्याकडे याल. अमित देशमुखांचं विक्रम काळेंना प्रत्युत्तर. बारामतीत नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं दोनदा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकरांकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची रुपाली चाकणकरांची माहिती. बुलडाणा जिल्ह्यामधील आवारा गावामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी. जखमी 8 जणांवर उपचार सुरू. 20 जण पोलिसांच्या ताब्यात. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. पुणे जिल्हा परिषदेमधील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. कंत्राटदारांच्या केलेल्या कामांची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यामधल्या जवानाला वीरमरण. मणिपूर इथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीमध्ये कोसळल्यानं जवानाचा मृत्यू. सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार. राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी. 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव साईचरणी लीन. सूर्यकुमार यादवनं सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानकडून सूर्यकुमार यादवचा सत्कार. Cancer Healer Center, a new beginning.